तर राहील प्रत्येक घडामोडीवरती आमच्या राजेश पवार सरांचं देखील लक्ष अगदी आपण पाहतोय. श्रीतेजचं चांगलं नेतृत्व ते नक्कीच करतायत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची लढत, महत्वाचा सामना. 20 मिनिटांमध्ये 4 षटकही कंप्लीट झाली पाहिजे याची दक्षता घ्यायची. अन्यथा पंच तुम्हाला पॅनल्टी देतील, टाइम पॅनल्टी देतील, याची दक्षता घ्यायची. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या जाते. अगदी आपण पाहतोय डीपी दत्ता पवार, मावळ तालुक्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून दत्ताची ओळख. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय जो दुसरा फलंदाज त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये उतरतोय महेश नानगुडे. सामन्याला होईल सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन येताना जो पाहायला मिळतोय प्रथमेश गोसावी. षटक क्रमांक पहिलं घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरणात शांतता आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता अगदी आपण पाहतोय. आणखीन एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू होते. चांगला खेळ शेवटपर्यंत आपल्याला रंगताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये देखील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. सेलिब्रेशन आपण या विकेटचं पाहतोय. खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये परतताना पाहायला मिळतोय. दत्ता, डीपी, महेश अगदी आपण पाहतोय परतताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या एक सुरेख झेल टिपला जातोय आणि या पहिल्या विकेटचं पतन महेश नानगुडे परतताना पाहायला मिळतोय पॅव्हेलियन मध्ये. भयान शांतता पसरताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज सुशांत गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर असणारं गाव अगदी आपण पाहतोय. सद्यस्थितीला अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या बॅटनं या खेळाडूंना देखील गाजवलेल्या आहेत. अगदी आपण पाहतोय फार मोठ्या अपेक्षा सुशांत कडून मैदानाच्या आतमध्ये असतील. पोहोचतोय मैदानाच्या आत सुशांत गायकवाड. शांतता पसरताना आपण पाहतोय मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल ठरवला गेला आणि त्या ठिकाणी या विकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश गोसावी आपला दर्जा नक्कीच दाखवताना पाहायला मिळतोय. सुशांत स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज. प्रथमेश गोसावी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळेला अपील केलंय आणि अपील उचलून धरलंय. अगदी आपण पाहतोय विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट. थँक्यू. सुशांत गायकवाड देखील परतताना पाहायला मिळतोय. तू चल मैं आया. अगदी आपण पाहतोय लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट पाहायला मिळत आहेत आणि या जबरदस्त गोलंदाजी करत असताना प्रथमेश गोसावी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. लेग बिफोर विकेटची शिकार होताना आपल्याला पाहायला मिळाला. लेग बिफोर विकेटचा नियम जर पाहिला तर मात्र गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजाच्या हाताशिवाय इतर कोणत्याही भागाला लागला चेंडू मात्र मिडल एष्टीवरचा असावा. लेग बिफोर विकेट नक्कीच दिली जाते. अतिशय हुशार चाणाक्ष पंच दिवसभर काम करताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये अमर साठे सर आहेत, जितू लोंढे सर अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख पंचगिरी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत.
तुषार मेटे सर अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. हॅट्रिक बॉल असेल, अगदी आपण पाहतोय हॅट्रिक पूर्ण होणार का यावेळेला. अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. आणि आता मात्र खातं खोललं जातंय बऱ्याच उशिरानंतर. 2 विकेट त्यानंतर मात्र सिंगल येते, खातं खोललं जाते मैदानाच्या आता. एक धाव फलकावरती लागताना पाहायला मिळते. विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स विरुद्ध संविधान ग्रुप योगेश सरकार या 2 टीमच्या दरम्यान चालू असले घमासान प्रचंड मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघर्ष जारी, पाहायचे कोण कुणावरती पडणार आहे भारी. डीपी दत्ता पवार स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज. अनेक स्पर्धक सद्यस्थितीला गाजवताना पाहायला मिळतोय. दत्ता पवार कव्हर ड्राईव्ह खेळलाय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय धावबाची संधी नक्कीच प्राप्त झाली होती. एक वेगवान सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते, कंप्लीट केली जाते. 2 धावा धावफलकावरती. प्रथमेश गोसावी अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन सरांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं या स्पर्धेच्या निमित्तानं सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय. सर्वांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून सचिन भाऊ लालदास तापकीर सरांची नक्कीच असणारी ओळख. अगदी आपण पाहतोय सिरतेज करंडक प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी स्पर्धक. विनाशुल्क प्रवेश यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय काय ड्रॉप होईल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल या चेंडूवरती आणि धावफलक 7 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाची होईल समाप्ती. एक यशस्वी षटक प्रथमेश गोसावीचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय दत्ता पवार 1 चेंडू 1 धावेवरती, तर 3 चेंडूचा सामना केलाय आकाश. 6 धावा त्याने बनवल्यात. टोटल 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ संपलाय. मैदानाच्या आत षटक क्रमांक आता टाकलं जाईल ते दुसरे षटक. षटक क्रमांक दुसरं मयूर टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला बिग हिट केलाय फलंदाजाचा. राजू फाटे अगदी आपण पाहतोय चेंडू फेड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती. 12 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आपण पाहतोय. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेला अगदी आपण पाहतोय वेगवान सिंगल घेतली जाईल, चित्याची चपळाई नक्कीच पाहायला मिळाली. आणि आता सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 15 धावा धावफलकावरती. 15 रन, 15 धावा धावफलकावरती. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेला मिडॉनला राजू अगदी आपण पाहतोय फेकी केली आहे त्या ठिकाणी. धावांसाठीची प्रचंड मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मी सकाळच्या सत्रात उल्लेख केला की क्रीडांगण कधीच रणांगण मैदानाच्या आतमध्ये बनून जाते. 16 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ. पायाचा वेध, खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल त्यावरती. पंचांचा इशारा येतोय, लेग बाईट्स. आणि याच बरोबर षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. एप्रिल या दिवसाकडे इंटरनॅशनल क्रिकेट डे म्हणून देखील नक्कीच पाहिलं जातं. अगदी आपण पाहतोय आणि या दिवशी महासंग्राम नक्कीच उभा केला गेलाय. श्रीतेजचा आजचा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वाढदिवस. अनेक मान्यवर नक्कीच त्या ठिकाणी येत आहेत. श्रीतेजला शुभेच्छा नक्कीच देताना आपण पाहतोय. आणि षटक क्रमांक आता 3रं टाकण्यासाठी आपण पाहतोय डॉन प्रदीप नैनित. दहशत या नावानं नक्कीच डॉन यांची ओळख षटक क्रमांक 3 घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर मात्र दत्ता पवार. महाराष्ट्रभर अनोखा खेळ केला म्हणून मावळ तालुक्यानं मावळ भूषण हा पुरस्कार देखील या खेळाडूला दिला. असा असणारा दत्ताक अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात संघाला करून दिली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला डाव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल म्हणून पंच इशारा करताना पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहतोय. एक जिद्दी खेळाडू म्हणून प्रदीप नैनित यांची ओळख आहे. सहजासहजी तो पराजय पत्करायला तयार नसतो. अनेक मैदान आपण पाहिलेली आहेत. यावेळेला हलकेशा हातांना अगदी आपण पाहतोय चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी या डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत ही दुसरी धाव प्राप्त केली जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते मैदानाच्या आतमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धावा 20 स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3रं मार्गस्थ असताना दत्ता पवार. फार मोठ्या अपेक्षा असतील संघाला दत्ताकडून. अगोदर शपल झाले होते. समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह, परंतु झेल टिपलाय झेल दत्ता पवारचा. संपलाय खेळ. विकेटचं पतन. 3रा धक्का.
संपूर्ण स्पर्धा कशा प्रकारची आहे तिचा देखील उल्लेख या गीताच्या माध्यमातून. विनाशुल्क प्रवेश या क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र जो दिला गेला आणि या महाराष्ट्रातील अशी एकमेव स्पर्धा असेल फ्री एंट्री. अगदी आपण पाहतोय दिग्गज संघ उतरलेत या वर्षी देखील. आपण पाहतोय एक दिवसीय स्पर्धा संपन्न होत असताना 70 स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. आकर्षक किट आपण खेळाडूंच्या अंगावरती पाहतोय आणि ते बनवले गेले ते मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून, ज्याचे प्रोप्रायटर स्वतः आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर आहेत. मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून या आकर्षक किट या स्पर्धेचे मात्र जे बनवले गेलेले आहेत. टीम टोटल सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 22 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना झुंजार लढवई यांचा खेळ. हा खेळ आहे शुरांचा, लढवई या क्रिकेट वीरांचा. टेनिस बॉल क्रिकेट प्रत्येकाच्या हृदयात जाऊन पोहोचलेला हा खेळ अगदी आपण पाहतोय साकारला गेला या क्रीडांगणावरती. बॉलिंग ट्रॅक वरती डॉन पुन्हा एकदा सज्ज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत आहे. यावेळेला फटका सुरेख. चेंडू पुन्हा एकदा पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. 28 रन ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. ऋतिक गजर सचिन सरांचे आवडते खेळाडू सुद्धा आहेत. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी सरांकडून 500 रुपयाचा पुरस्कार. ऋतिक अगदी आपण पाहतोय. ओ हेलिकॉप्टर उडवलं यावेळेला. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या दरम्यान झेल टिपला जातो आहे. सेलिब्रेशन देखील डॉन यांचा आपण पाहतोय. विकेट पाहायला मिळेल. ऋतिक गजर परतताना पाहायला मिळतोय आपल्याला पॅव्हिलियन मध्ये. चांगला झेल सीमारेषेच्या लगत जो होतोय आणि या जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर गोलंदाज डॉन यांनी दिलंय. त्या ठिकाणी या ऋतिक परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 28. ऋतिक येताना फक्त पुरस्कार घेऊन जावा. पारितोषिकांची देखील प्रचंड मोठी खैरात बरसात अगदी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. वासिक शेख एक उंचपुरा खेळाडू अगदी आपण पाहतोय. आणि पुण्यातील अष्टपैलू खेळाडूंची जी यादी जर काढली ना तर नक्कीच हे नाव वलयांकित आहे. वासिक अगदी आपण पाहतोय. टीम टोटल 28. 4 गड्यांच्या मोबदल्यात 3रं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत आहे. डॉन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळेला कमी गतीने चेंडू टाकला होता. अगदी आपण पाहतोय थोडेसे थांबले आणि त्यानंतर मात्र मिड विकेट रिझन मध्ये हा फटका पाठवून दिलाय चौकारासाठी. 4 रन वासिकच्या बॅट मधून चौकार. व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. गेली 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं, परंतु प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती
आनंद निर्माण करणारी स्पर्धा अगदी आपण पाहतोय आणि कशाचीच कमतरता नक्कीच या ठिकाणी जाणवताना आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक जण लाईव्ह बरोबर जोडले गेले असतील, या सामन्याचा आनंद घेत असतील. लाईव्ह आनंद घेणाऱ्या प्रेक्षक राजाचा देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला सिंगल घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठी या कॉल निश्चित केला जाईल, परंतु दुसऱ्या बाजूला नकार दिलाय. धावफलक 33 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 33 धावा धावफलकावरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे राहील, कारण की या पाठीमागे आपण पाहिले तर 6 षटकांच्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत, अतिशय रोमांचक झाल्या. परंतु ही लढत 5 षटकांची आहे. एक चांगलं टार्गेट सेट केले जाईल मैदानाच्या आतमध्ये. वासिक शेख एक नामांकित फलंदाज आणि त्याला साथ देतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश त्याला साथ देताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती मयूर हे षटक क्रमांक 4 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्याची प्रखर किरण आता थोडीशी शीतल होत आहेत. क्रिकेट योग्य, क्रिकेट पोषक वातावरण, हरित क्रीडांगण वापरले गेले, त्यामुळं थोडीशी उष्णता देखील कमी जाणवताना आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला पिकअप केलाय शतरक्षक चेंडूच्या खाली. अगदी आपण पाहतोय काय ड्रॉप पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनदान वासिक शेख यांना मिळताना पाहायला मिळतंय. 34 वरती स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं. काही काही झेल सामन्याचा निकाल ठरवत असतात. वासिकांना मिळालेले जीवनदान आणि आता स्ट्राईक एंड वरती आकाश पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर सज्ज होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, स्फोटक फटका खेळू द्यायचा नाही, षटकार खेळू द्यायचा नाही, चौकार खेळू द्यायचा नाही, हा प्रयत्न, हा निश्चय आतापर्यंत अगदी आपण पाहतोय. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळलाय, परफेक्ट गॅप, शतरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग, चेंडू सुसाट, धाव संख्या घेईल आकार, चेंडू सीमापार, चौकार, 4 रन. एक धाव खूप महत्वाची असते मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय आलाय चौकार आणि या 42 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. अगोदर शफल झाले, पायांचा वेध घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. सिंगल मिळेल, एक धाव त्या ठिकाणी मिळेल, लेग बाईज म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. या ठिकाणी सचिन जोंधळे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या बरोबरीने दत्तात्रय कोपनर सर, या दोन्ही मान्यवरांचं आगमन होत आहे. श्रीतेज करंडक 2025 मध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा अगदी आपण पाहतोय. प्रत्येकाला आपली वाटणारी स्पर्धा. श्रीतेज करंडक एक दिवसीय स्पर्धा अगदी आपण पाहतोय. या वेळेला अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षक चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अनेक झेल मैदानाच्या आतमध्ये सुटतायत, परंतु आता धावबादची शिकार आणि 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. 45 धावा स्कोर कार्ड वरती. षटक संपली ती
एकूण आपण पाहतोय 4 षटकं संपली आहेत. तर टॉस साठी विनंती असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. व्यंकटेश वॉरियर नाशिक आणि ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी यायचंय. आणि सेमी फायनलला पोहोचलेल्या चारही टीमसाठी खुश खबर. सेमी फायनलला पोहोचणाऱ्या चारही टीमसाठी खुश खबर. सेमी फायनलला जरी एखादी टीम पराभूत झाली, त्या सेमी फायनलला पराभूत होणाऱ्या दोन्ही टीमला 10,000 10,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा इकडे दिला जाणार आहे. त्याच्यामुळे सचिन सरांचं विशेष कौतुक. दोन्ही टीम ज्या सेमीफायनलला पराभूत होतील त्यांना सुद्धा 10,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. क्या बात है. सकाळच्या सत्रापासून पारितोषिक वाढत आणि वाढतच चाललेली आहेत. अगदी आपण पाहतोय क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. टीम टोटल अगदी आपण पाहतोय 45 सांघिक धावसंख्या आहे. अनेक मित्र परिवार सचिन सरांचा दिवसभराच्या सत्रात या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळतोय. श्रीदेशला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अनेक मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होताना जो पाहायला मिळतोय. आणि खास पारितोषिक देखील वाढवली गेली आहेत दिवसभराच्या सत्रात आपण पाहतोय. सेमीफायनलला जरी या एखादी टीम पराजित झाली तर 10,000 रुपयांचा नक्कीच पुरस्कार दिला जाणार आहे. अंतिम षटक, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हर अगदी आपण पाहतोय. या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. आणि हे अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज कासिफ संगम. अखेरचं षटक समोर आहे वासिक. या वेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. वासिक परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. महत्वपूर्ण विकेट. राहत आहेत आपण सर्वांचं. आणि ऋषिकेश सांडबोर साहेब या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. मांजिरे साहेब अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
नो बॉल आणि त्या ठिकाणी धावबाची शिकार अगदी आपण पाहतोय. आणि अनिकेतजी सोलापुरे या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. श्रीतेज करंडकामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिन शेठ, लालदास तापकीर यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर स्टेपिंग साठी अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी नो चेंडू त्या ठिकाणी दिला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढचा चेंडू निश्चितपणे फ्री हिट असेल. त्या फ्री हिटचा फायदा उठवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहील. 45 धावा, एक धाव ऍड होईल एक्स्ट्राची. 46 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खरंच जर पाहिलं तर मात्र 2007 साली फ्री हिटचा नियम आला, त्यावेळेस मात्र ठराविक चेंडूवरती मात्र फ्री हिट दिला जायचा. त्यानंतर मात्र 2015 साली या नियमावलीत बदल झाला आणि सर्व प्रकारच्या नो वरती फ्री हिट दिला जाऊ लागला. फ्री हिटचा उठवलाय फायदा आणि जातोय एक शानदार षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि निर्णय तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेक केलं जाईल फ्रंट फूट. प्रवीण सर, आणखीन एक महत्त्वपूर्ण घोषणा या ठिकाणी. या श्रीतेज करंडकामध्ये जेवढे खेळाडू खेळलेले आहेत त्या सर्वांसाठी खुशखबर आहे. जज डाईलच्या माध्यमातून जेवढे खेळाडू खेळले त्या सगळ्या खेळाडूंना ज्यांना कुणाला जॉबची गरज आहे त्यांच्यासाठी जॉबची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे स्पर्धा संपल्यानंतर सरांशी ज्यांना कुणाला जॉबची गरज आहे सरांशी आपण संपर्क साधू शकता. आपल्यासाठी जॉब सुद्धा जे खेळाडू खेळलेत आज दिवसभरात त्यांच्यासाठी जॉब सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण संपर्क साधायचा आहे. स्पर्धा संपल्यानंतर आज उद्या परवा केव्हाही जज डाईलच्या माध्यमातून तो जॉब असेल. श्रीतेज करंडक खेळणाऱ्या खेळाडूंसाठी जो जॉब आहे त्याची याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. नो बॉल असेल. तिसऱ्या पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय नो बॉल. सचिन सर, अगदी आपण पाहतोय प्रत्येक घटकाचा बारकाईनं विचार करणारं व्यक्तिमत्व. मी नेहमीच एक वाक्य सांगतो नाही का, सबसे तेज वही चलता है जो अकेला चलता है, लेकिन दूर वही जाता है जो सबको साथ लेकर चलता है. सचिन सर सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेत अगदी आपण पाहतोय आणि म्हणूनच सगळ्यांना हवं असं वाटणारं हे व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 53 अगदी आपण पाहतोय. आणखीन एक नो बॉल, अर्थात पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पंचांचा इशारा फ्री हिट. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज तयार होताना जो पाहायला मिळतो आहे काशिश संगम. 2 चेंडू आपल्याला नो पाहायला मिळाले. अमित तांबे स्ट्राइक एंड वरती. रिव्हर्स साठी पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळेला अगदी आपण पाहतोय फ्री हिटचा होता चेंडू. धावबाची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली. एक धाव घेतली जाते. फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त 3 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. त्यामध्ये रनआउट असेल, टॉईस द बॉल, चेंडू 2 वेळा फलंदाजांना जर खेळून काढला तर पंच बाद ठरू शकतात आणि क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा तयार केला तर पंच त्याला बाद ठरू शकतात. फक्त 3 प्रकार फ्री हिटच्या चेंडूवरती बाद होण्याचे आहेत. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी धावबाची संधी प्राप्त झाली होती. धावफलकावरती धावा आहेत त्या 54. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अखेरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर काशिफ संगम सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती आता खेळताना पाहायला मिळतोय समीर. फुलर लेनचा चेंडू होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावत पळत येतोय. तोपर्यंत सिंगल घेतली गेली मैदानाच्या आत. एक एक धाव खूप महत्वाची. सांघिक धाव संख्या 55 आपण पाहतोय. 55 रन ऑन स्कोर कार्ड. 55 धावा धाव फलकावरती. अखेरच्या षटकातील काही चेंडू शेष शिल्लक बाकी. 2 नो निश्चित आलेत परंतु 2 विकेट देखील महत्वपूर्ण या षटकामध्ये आपण पहिल्या 2 चेंडूवरती. काशिफ संगम चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येईल. अगदी आपण पाहतो आहे निर्धाव स्वरूपाचा चेंडू. रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. धावा घेण्यासाठी कोणती संधी दिली जात नाहीये.
अगदी आपण पाहतोय 55 वरती धावफलक स्थिर आहे. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 4 पॉइंट 5 षटकाचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज कासिफ. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि यष्ट्या उडवल्यात. विकेटचं होईल पतन. सांघिक धावसंख्या जर पाहिली पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर बनवल्या गेल्या धावा 56 आणि टार्गेट असेल 57 धावांचं. चला टॉस साठी दोन्ही टीम यायचं आहे. सर्वात महत्वाची सूचना आणि सगळ्या प्लेयरनी लक्ष द्या. वैयक्तिक पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज 10,000 आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर 5,000 आहे. आणि हे देताना फायनलला पोहोचलेल्या 2च टीमचा विचार केला जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. ही वैयक्तिक पारितोषिक आहे टोटल 25,000 रुपयाची. फायनलला पोहोचलेल्या 2च टीमचा विचार त्याच्यासाठी केला जाणार आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. इज टार्गेट. 57 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असेल. चला विनंती आहे की या शतरक्षण ताबडतोब लावणं गरजेचं असेल. या सचिन गोंधळे सरांच्या शुभ हस्ते केला जाईल यानंतरच्या मॅचचा टॉस. एक महत्वपूर्ण सामना. चला या व्यंकटेश वॉरियर नाशिक आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी असा हा संघ सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. गोंधळे सर एका बाजूला जोंधळे सर आमच्या बरोबरीने उपस्थित आहेत. सर एका बाजूला श्रीतेज, एका बाजूला श्रेयांक आणि एका बाजूला महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाज आपल्याला प्रज्योत अंबिरे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सूरज तेवढे जबरदस्त खेळाडू आहेत आंबेगाव तालुक्यातील. टॉस केला जातोय. श्रीतेज आणि सेमीफायनलची मॅच आहे. काय म्हणाल पहिल्या मॅचचा परफॉर्मन्स काय म्हणाल त्याविषयी? नक्कीच आम्ही पहिला टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण घेऊ. आणि पहिल्या मॅचबद्दल बोलायला गेलो तर नक्कीच नो डाऊट पंकज पाटील यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि अशा विकेटवर त्यांची गोलंदाजी खूप चांगलीच येते. तर नक्कीच पुढची मॅच जिंकायचा प्रयत्न करू. फिल्डिंग आता बॅटिंग करायची आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावा बनवण्याचा इरादा असेल? 60 ते 70 धावांपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. एक अशी स्पर्धा. पहिला पुरस्कार 1.5 लाखाचा आहे. दुसरा पुरस्कार 75,000चा आहे. वैयक्तिक पारितोषिक भरपूर आहेत. आणि आता सर काय म्हणाल सचिन सरांचे आयोजन आज महाराष्ट्रभर चर्चा आहे आयोजनाची. या स्पर्धेला शुभेच्छा तुमच्या. रामकृष्ण हरी. आजच्या ह्या भव्य दिव्य अशा स्टेडियममध्ये श्रीतेज करंडक, आयोजक सचिन लालदास तापकीर यांच्यातर्फे ह्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. सर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, आजची ही जी पिढी जी आहे ही मोबाईलच्या वेख्यामध्ये गुरफटलेली आहे. म्हणजे आपण बघतोय की दिवसभर काही काही विद्यार्थी तर 12-12 तास मोबाईलवरच्या वेख्यात गुरफटलेले आहेत. आणि ह्या काळामध्ये जर का सचिनसारखा हा कार्यकर्ता खेळाडूंना मैदानावरती आणतोय तर ही खूपच मोठी गोष्ट मला म्हणावी लागेल. ह्या दृष्टीने अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे काय की मी आत्ताच तुमचं ऐकलं की सचिननी फक्त काही खेळाडूंसाठी केलं नाही तर त्यांच्या नोकरीसाठी सुद्धा त्याचं विचार त्याचे आहेत. म्हणजे सर्वांगण जे आपण म्हणतो की एक कार्यकर्ता की नुसतं खेळाडूच्या पाठीमागं खेळासाठी न राहता त्याचा उदरनिर्वाह, त्याचं पुढचं भवितव्य हे उज्ज्वल राहावं ह्याच्यासाठी सचिनची ही खूपच तळमळ पाहिली तर एक खूप सचिनचा हेवा वाटतो मला. ह्या दृष्टीने ह्या अनुषंगाने मला सांगायचं आहे की ह्या अशा स्पर्धा ह्या सचिननी खूप अजूनही मोठ्या प्रमाणावरती त्याच्या हातून घडव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. थोड्या वेळापूर्वीच बातमी आली की सेमीफायनलला हरणाऱ्या दोन्ही टीमला सुद्धा 10,000 रुपयाचा पुरस्कार आहे. पहिल्या राऊंडला हरणारे त्यांना सुद्धा 5-5 हजाराचा पुरस्कार आपण दिलाय. या स्पर्धेत लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, 1,000 रुपयाचा पुरस्कार आहे. मेडन ओव्हरला 1,000चा पुरस्कार आहे. अप्रतिम कॅच घेतली गेली तर त्याच्यासाठी विशेष पुरस्कार आहे. आणि अर्धशतक कोणत्या खेळाडूने केलं तर त्याच्यासाठी सुद्धा 3,000 रुपयाचा पुरस्कार आहे. अशी विविध पारितोषिक मोठ्या प्रमाणावर आहे. आणि पारितोषिक जे पहिले 1 लाख होतं ते आता 1.5 लाख झालंय. एवढी मोठी पारितोषिकाची कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेतानाची स्पर्धा. मजा येते. आता शेवटच्या काही मॅच बाकी आहेत. आनंद घ्या 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा. धन्यवाद. आणि जशी मॅच सुरू होईल कुणाल दाते सरांचा गोड आवाज यानंतरच्या डावासाठी असेल. धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सर. धन्यवाद चंदू शेटे सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच. श्रीतेज करंडक 2025चा हा क्रिकेटचा महोत्सव, एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा. आणि या मॅच मध्ये स्वर्गीय विशालभाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब
एक टार्गेट सेट केलंय संविधान ग्रुप योगेश सरकार या टीमच्या समोर 57. काही वर्षापूर्वी नाना पाटेकर यांचा एक प्रसिद्ध चित्रपट आला होता अब तक 56. एक्झॅक्ट तेवढ्याच धावा झाल्या. 57चं टार्गेट सेट झालंय आणि एका टीमचा एन्काउंटर नक्की होईल. एक संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल, एक संघ फायनल मध्ये दाखल होईल आणि वैयक्तिक जी पारितोषिक आहेत ते फायनल मध्ये खेळणारे 2 संघ त्या 2 टीमच्या दरम्यान खेळाडूने केलेल्या परफॉर्मन्सवर दिली जाणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर. मालिकावीरासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि जे पारितोषिक आपण पहिले 1,00,000 रुपये ठरवलं होतं श्रीतेज करंडकाचं, ते आता 1,50,000 रुपये करण्यात आलेलं आहे पहिल्या क्रमांकाचं. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल टीमला. चला आता बॅटर मैदानामध्ये आहेत. पंच मॅच सुरू करायची, कारण आपल्याला अजूनही 2 सामने याच्यानंतर कव्हर करायचे आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. दिलीप वर्माने मागच्या मॅच मध्ये धुवाधार इनिंग पेश केली होती आणि पुण्यामध्ये नेहमीच या परिसरामध्ये ज्याही वेळेला खेळ होतो या मैदानावर सातत्याने त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. राजू पाटे आणि दिलीप वर्मा ही सलामीची जोडी मैदानामध्ये. आणि पहिलं षटक उंचपुरा असा गोलंदाज टीमचा नेतृत्व करणारा तारणहार कर्णधार वासिक. अंपायरचा सिग्नल. मॅचला आता सुरुवात होईल. पॉवर प्लेचं षटक. 5 ओव्हरचा हा सामना. 5 ओव्हर मध्ये धावा करायच्या 57. एक चॅलेंजिंग स्कोर निर्माण केलाय लेट विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लबने. नुकतंच विशाल भाऊ कांबळे यांना देवाज्ञा झाली आणि त्याचमुळे ही स्पर्धा आपण पाहिलं. श्रीतेजच्या वाढदिवसानिमित्त जरी आपण तुमच्या समोर आणली तरी दुःखाचा डोंगर प्रत्येकावर आहे, कारण चांगले खेळाडू राहिलेले आहेत, चांगले मेंटॉर, चांगले मॅनेजर आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली कित्येक स्पर्धा श्रीतेज 11 या नावाने अनेक खेळाडूंनी गाजवल्यात. त्याच्यामुळे एका दिवसामध्ये 8 टीमला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी, नामी संधी निर्माण करून दिली. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या माध्यमातून युवा उद्योजक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. परंतु दानत लागते कोणताही सोहळा संपन्न करण्यासाठी आणि 1,50,000 रुपयाचं पारितोषिक, कोणतीही प्रवेश फी न घेता अप्रतिम असं आयोजन त्यांच्या माध्यमातून. पहिला बॉल राजू पाटेसाठी ऑन दी अप खेळलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर खणखणीत श्रीतेज करंडक चौकार. आउट आणि हा परिसर आता चर्चेमध्ये आणलाय सचिन शेठ यांनी. आणि त्यातल्या त्यात आपल्या मुलाचा जो वाढदिवस आहे आज, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचाही वाढदिवस आहे. आणि पहा काय योगायोग आहे, श्रीतेजच्या वडिलांचं नाव सचिन आहे. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. श्रीतेजला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आपल्या वडिलांप्रमाणे यशाची अनेक शिखरे तूही पादाक्रांत करशील याच्यामध्ये शंका नाहीये. एक डॉट बॉल येतोय वासिकच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर राजू पाटेने दुसरा बॉल सोडून दिला. विकेट कीपर ऋषी जोरी यांच्या हातामध्ये एक डॉट बॉल. काय माहोल राहिलाय स्पर्धेचा. पहिले 2 सामने शेवटच्या बॉल पर्यंत रंगले. नेल बायटिंग फिनिश पाहायला मिळालं. त्याच्यानंतर थोडे एकतर्फे सामने. सेमीफायनल चांगल्या होतील याच्यामध्ये शंका नाही. हा स्लोअर वनचा वापर केलाय. परत एक वेळा वाईड यॉर्कर, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. आणि मैदानावर जर तुम्हाला वाचून राहायचं असेल, आणि क्रिकेटमध्ये देखील क्रिकेट बदलतंय, बॅटर डॉमिनेटेड खेळ झाला आता टेनिस बॉल क्रिकेट. आणि अशा परिस्थितीमध्ये वाईड यॉर्कर टाकता येणं गरजेचं आहे. तो इथे टाकत असताना वासिक उंचपुरा असा गोलंदाज. बॅक टू बॅक 2 वाईड यॉर्कर त्याने टाकलेत. गती थोडीशी कमी केली. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल केला जातोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे म्हणून मिड विकेट एक सेट ठेवलाय. डीप मध्ये लॉंग ऑन सेट ठेवलाय. बाकी क्षेत्ररक्षक आतमध्ये आहेत, कारण पॉवर प्ले सुरू आहे. इथे जागेवरूनच बॉलला उडवण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे डीप मध्ये, झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का. राजू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
हवेच्या प्रवाह विरुद्ध हवेच्या प्रवाह बरोबर कशा पद्धतीने खेळायचं आहे, कसं क्रिकेट पुढे घेऊन जायचं आहे, धावा करायच्या असताना कॅल्क्युलेशन काय करायला पाहिजे, कोणत्या एंडने कुठल्या बॉलरवर टार्गेट करायला पाहिजे, कुठल्या बॉलरवर सन्मान देणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही आत्मसात कराल त्याच वेळेला तुम्ही अनेक वेळेला विजयी ठरता. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुमच्या टीम मध्ये किती लेफ्टी बॅटर आहेत, विरोधी टीम मध्ये किती लेफ्टी गोलंदाज आहेत, तुमच्या टीम मध्ये किती राईट हँडेड बॅटर आहेत, किती पिन हिटर आहेत, किती 5व्या 6व्या क्रमांकावर मोठमोठे फटके मारणारे खेळाडू आहेत, याचं सगळं कॉम्बिनेशन लक्षात घेतात प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळलं जातं. टीमची धावसंख्या 5 आणि प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट हे असं क्रिकेट आहे जिथे तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही कुठल्याही गावचा, कुठल्याही शहरातला, भारतातल्या कानाकोपऱ्यातला कोणताही खेळाडू तुम्ही इथे आणून खेळू शकता, इव्हन कुठल्याही देशातला, फक्त पाकिस्तानातला नाही, कारण आता भारतीय एम्बेसीने त्यांचे विजाही बंद केलेत. सगळ्यात चांगली गोष्ट ती झाली. शेवटचा बॉल या षटकातला. टीमची धावसंख्या 5 बॉल नंतर 5. बॅकफुटला जात असताना थोडासा लेट कट केलाय पॉइंट आणि बॅकफुट पॉइंटच्या मध्ये एक रन ती कंप्लीट होते. थ्रो येतोय, बॅकअप मिळते, परत एक वेळा दुसरी धाव मिळेल. एक धाव महत्वाची या मॅच मध्ये. ओव्हरची होते आता समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 7. संविधान ग्रुप योगेश सरकारच्या खात्यात. आता 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये धावा करायचे 50. हॅलो. तर या ठिकाणी रविदादा तापकीर, श्रीकांतजी काळजे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर आमचे काही मान्यवर आहेत. हा, या सगळे मान्यवर ट्रॉफी बरोबर फोटो सेशन देखील या ठिकाणी करतायत. ट्रॉफी बरोबर फोटो सेशन होईल, श्रीतेज बरोबर होईल, सरांबरोबर होईल. या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे. या कुणाल सर. रविदादा तापकीर यांचं इथे आगमन नुकतंच झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. श्रीतेज करंडक म्हटल्यानंतर मान्यवरांची मांदियाळी, सचिन दादांवर प्रेम करणारे हे सगळेच व्यक्तिमत्व, त्यांचंही सहर्ष स्वागत. आळंदी आजूबाजूचे क्रिकेटर, स्पोर्ट्स क्लब, आपलंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार, आपलंही स्वागत. तर पहिलं सत्र इथे संपलंय. दुसऱ्या सत्रामध्ये पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 7. या मॅच मध्ये टार्गेट आहे 57चं, म्हणजे 50 धावा करायच्या. 12.5ची सरासरी गाठायची. सेकंड ओव्हर मध्ये शुभम शेळके आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, पॅव्हलिन एंड कडून गोलंदाजी केली जाईल. अकॅडमीच्या माध्यमातून देखील सचिन शेठ, लालदास तापकीर यांच्या माध्यमातून जी त्यांची अकॅडमी आहे त्याच्यामध्ये देखील अनेक विद्यार्थी घडवले जातात, स्पोर्ट्समन. त्याच्यामध्ये अंडर 13, 16, 19, 18 चे खेळाडू सातत्याने चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे या ग्राउंडवर जर पाहिलं तर 5 खेळपट्टे आपल्याला पाहायला मिळतात. रेड सॉइल विकेट आहे. टाइमर सेट आहे, लक्षात घ्या. 25 मिनिटांमध्ये पूर्ण डाव, 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर. संदीप दादा तापकीर, अमित शेठ मोरे, मोळक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 2-3 महत्वाचे सन्मान आहेत, ते सन्मान घेऊयात. मॅच सुरू ठेवायची. रविदादा तापकीर या ठिकाणी सन्मान करत आहेत. नाना शेवाळे, विकेट त्यांना पाहिलं मिळते. नाना शेवाळे साहेब यांचा सन्मान केला जातोय. आपल्या नातवाच्या वाढदिवसासाठी आवर्जून उपस्थित राहिले या ठिकाणी नाना शेवाळे साहेब. त्याचबरोबर सन्मान केला जातोय. या नवनाथ तापकीर साहेब, विनंती असेल आपण सन्मान करायचा आहे. योगेश दुर्गर यांचा सन्मान या ठिकाणी. सन्मान केला जातो या ठिकाणी. राहुल मोळक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या राहुलभाई. हा, श्रीकांत भाऊ या, आपण सन्मानित करायचं आहे राहुलभाईंचा. या सतीश शेठ, आपण देखील यायचा, हा सन्मान आपण करायचा आहे. हे सगळे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय.
धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर विकेट आली आहे आणि नवीन फलंदाज संदीप मकवाना आलाय. कोल्हापूरचा हा खेळाडू आहे. जगात भारी कोल्हापुरी. रोहित खरा तिथे आउट होते. लेफ्ट हँडेड बॅटर परतलाय. मागच्या मॅचचा हिरो ज्याने 41 धावांची अफलातून खेळी साकारली होती या अगोदरच्या मॅच मध्ये. चला सामना फास्ट सुरू ठेवा कारण अजूनही एक सेमीफायनल आहे. शुभमचा हा बॉल बॅटची आतमधली कडा घेतली. फाईन लेगला प्रयत्न चांगला केलाय. सूर मारत असताना बॉलला थांबवलंय. एकच धाव मिळताना दिसेल. खातं उघडले नवीन फलंदाज संदीप मकवानाचं. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा. लक्ष या मॅच मध्ये 57चं. 49 धावा अजूनही करायचे आहेत मॅच मध्ये आणि सोपं नाहीये. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने एक टार्गेट सेट केलंय लेट विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने, एक चांगलं टार्गेट सन्मानजनक धावसंख्या आहे या श्रीतेज करंडकाच्या सेमीफायनल मध्ये. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता. बॉल हवेत उडवला. डीप मध्ये फिल्डर धावतोय मागच्या दिशेला आणि शेवटी हा जेल घेण्याचाही प्रयत्न. ओ स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल. तर पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय तो. ऑनफिल्ड अंपायरने मग अशी नो बॉल कळवला होता आणि त्यानंतर टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली होती या झेलासाठी. चला फिल्डिंग लावून घ्या. निर्णय दिला जाईल. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण सजून घ्या. निर्णय लगेच दिला जाईल कारण बॅटर तयार आहेत. चार वाजून गेलेले आहेत. अजूनही आपल्याला सेकंड सेमी फायनल खेळवायची, त्याच्यामुळे थोडस सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळा. श्रीतेज करंडकाचं आयोजन तुम्ही पाहताय सचिन शेट लालदास तापकीर यांच्या माध्यमातून. गेले कित्येक वर्ष श्रीतेज 11 या नावाने त्यांचा संघ अनेक मोठमोठ्या महाराष्ट्रातल्या स्पर्धा खेळतोय, गाजवतोय. चांगले क्रिकेट त्यांचे क्रिकेटपटू खेळत आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांच्या चिरंजीवाच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन गेले 3 पर्व ते करताना आपल्याला पाहायला मिळतं. ते 3रं पर्व आपल्या भेटीला आलंय. कोणतीही प्रवेश फी न घेता या वर्षीच्या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयाचं पारितोषिक सर्वप्रथम जाहीर करण्यात आलं होतं. परंतु पहिला सामना जसा सुरू झाला आणि पहिली इनिंग जशी समाप्तीवर होती त्याच वेळेला सचिन शेट यांनी एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट केली आणि त्यांनी सांगितलं या वर्षीचं पारितोषिक 1 लाख नाहीये तर 1.5 लाख रुपये आपण करतोय. 1,50,000 रुपये फ्री एंट्री मध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक उपविजेत्या टीमला दिले जाणार आहेत 75,000 रुपये रोख. आणि आता अंपायरचा निर्णय आलाय नो बॉल, म्हणजे 3 रन मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. नो बॉल इथे घोषित करण्यात आलाय. 3 धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये आणि नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. टीमची धावसंख्या आता 11. तर 11 धावा स्कोर बोर्डर आहेत. 9+2 अशा 3 धावा ऍड होतील. 8+3 11 धावा आता स्कोर बोर्डवर. दिलीप वर्मा सध्या स्ट्रायकिंग एंडला. मागच्या मॅच मध्ये दिलीप वर्माने चांगली बॅटिंग केली होती. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आणि या फ्री हिट वर देखील जास्त धावा येताना दिसणार नाहीयेत. आई डॉट बॉल आलाय. तर प्रेक्षकांनी खेळाडू जर कोणी जेवायचं राहिले असेल तर कृपया लवकरात लवकर जेवण करून घ्या. जेवणाची व्यवस्था आहे. थोड्याच वेळात ते काउंटर देखील बंद होईल. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 रन. 12 धावा फलकावर लागल्यात.
अमन भट्ट यांचं देखील इथे आगमन झाले. अमन भट्ट सर, आपले सहर्ष स्वागत या श्रीतेज करंडकामध्ये. परत एक वेळेला ऑन साइडला फ्रंट लेगला वेगळं करत असताना खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकला जातोय. शुभमने आतापर्यंत गोलंदाजीमध्ये नियंत्रित गोलंदाजी केली आहे. टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय, जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न नाहीये. लाईन लेंथ आणि टप्पा त्याचा योग्य आहे. परत एक वेळेला शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला दिलीप वर्माच्या अगेन्स्ट. लगातार डॉट बॉल येतात. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल या ओव्हरच्या दरम्यान. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 12. शेवटच्या बॉलवर विकेटची संधी आहे. गोलंदाज स्वतः शुभम खाली येतोय, झेल टिपला जाईल आणि आणखीन एक विकेट गमावली आहे. दिलीप वर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. संविधान ग्रुप योगेश सरकारला हा दुसरा धक्का. 12-2, 2 ओव्हरचा खेळ समाप्त. आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, नम्र विनंती आहे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. टीम लेट विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बाहेर टाकला बॉल, बैठक सजवण्याचा प्रयत्न होता आणि आणखीन एक डॉट. डॉट बॉलचं पर्सेंटेज आता हळू वाढत चाललंय या इनिंग मध्ये. टार्गेट जरी 57 धावांचं होतं तरी देखील आता ते कठीण वाटू लागलंय, कारण सुरुवात अडकळत राहिली. 3 फलंदाज लवकर बाद झाले. सध्याची कंडिशन देखील तशीच आहे. 3-13, 3 फलंदाज बाद, 13 धावा झाल्यात आणि एका टीमचे 3-13 वाजणार आहेत या मॅच मध्ये. एका संघाचा परतीचा प्रवास सुरू होईल, एक संघ फायनल मध्ये दाखल होईल. फायनलचं तिकीट टू फिनाले त्याच्यासाठी रंगलेली ही लढत आहे. वाईड यॉर्करचा परत एक वेळा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 14, 3 फलंदाज बाद. 57च्या लक्ष्याचा पाठलाग. श्रीतेज करंडक या स्पर्धेचं आयोजन, एक दिवसीय स्पर्धा, फ्री एंट्री स्पर्धा, कोणतीही प्रवेश फी न घेता ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली.
फुलर लेनचा बॉल होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, सिंगल तिथे मिळताना दिसते. आता सिंगल डबलने एवढा फरक पडणार नाहीये लेट विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लबला. ज्या पद्धतीने सध्या संविधान ग्रुप योगेश सरकार टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 15, अजूनही 42 धावा करायचे त्या मॅच मध्ये. 15 बॉलचा काही शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 42, 15 मध्ये 15च केलेले आहेत. वासिक फ्रंटलाईन सीमरचा वापर सातत्याने केला जातोय दोन्ही एंडने. या अगोदर वासिकने त्याच एंडने पहिलं षटक टाकलं होतं, तिथे देखील चांगली गोलंदाजी केली. फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या आणि आता या ओव्हरमध्ये त्यांनी शांत ठेवलंय. गती काढली होती या बॉलवर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा मिळताना दिसतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावा झाल्या 17. 40 धावांची आवश्यकता. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 40 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. संदीप मकवानाला आता हात थोडेसे खुले करावे लागतील, मोठमोठे फटके सजवावे लागतील, आक्रमण करावं लागेल. कोल्हापूरचा खेळाडू आहे, पुण्यात आलाय, रंकाळ्यात मारावं लागेल. परत एक वेळा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटरला बॉल लागतोय तोपर्यंत एक धाव मिळते. धावा झाल्यात 18. शेवटचा बॉल आता शिल्लक. या ओव्हरचा 3 षटकांचा खेळ आता संपेल. ऑलमोस्ट रन बॉल खेळताना दिसत आहेत सध्या संविधान ग्रुप योगेश सरकारचे खेळाडू. 3 फलंदाज बाद झालेत. 17 बॉल मध्ये फक्त 18 धावा त्यांनी केल्यात. बॅटची मागणी मैदानामध्ये होते. आता बॅट बदलण्याची इथे आवश्यकता भासली आहे बॅटरला आणि त्याचमुळे ती बॅट बदलवली जाते. अनिकेत दाखवणे, संदीप मकवाना सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. टार्गेट हळूहळू मोठं होत चाललंय बॅटिंग करणाऱ्या साईडसाठी, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. सुरुवात अडकडीत राहिली या टीमची. धावा आल्या नाही पॉवर प्ले मध्ये. तो दबाव बनलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही सेमीफायनलिस्ट टीम तयार राहायचे पुढच्या मॅच साठी. तसेच या ठिकाणी मयुरी पिसाळ मॅडम, एक नामवंत ख्यातनाम निवेदिका, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मयुरी मॅडम, आपलं हार्दिक स्वागत असेल. महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा श्रीतेज करंडक 2025 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता आयोजित केली जाणारी भव्य दिव्य स्पर्धा आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम निवेदिका मयुरी मॅडम, आपलं हार्दिक स्वागत असेल. वाईट बॉल एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपात धावेमध्ये भर पडते टीमची. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. 19 लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद झालेत. आता वेळ झाली आक्रमण करण्याची. अभी नाही तो कभी नाही असं म्हणावं लागेल आता. आणि शेवटी तो आक्रमक फटका इथे सजवलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भिंगरी शॉट आणि हा येतोय तुंग षटकार. श्रीतेज करंडक सिक्सर. रंगत येईल. एक मोठा फटका, एक मोठा षटकार अनिकेतच्या बॅट मधून आलाय. टायमिंग चांगलं होतं आणि 12 बॉल मध्ये आता 32 धावांची आवश्यकता आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पंच आपण देखील तसे सक्त निर्देश द्या. सेमी फायनल आहे.
सबस्टिट्यूट खेळाडूंनी टी शर्ट परिधान करूनच मैदानामध्ये उतरायचंय. चला तर मॅच कडे परत एक वेळा आपण वळतोय. सबस्टिट्यूट खेळाडू एक मैदानामध्ये गेलाय वासिकच्या जागेवर आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच टाइम स्पोर्ट्स आमचे जवळचे मित्र चंदूजी शेट्टे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅच टाइमच्या माध्यमातून टी शर्ट्स बनवण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या रंगीबिरंगी पेहरावामध्ये सगळ्या टीम या स्पर्धेमध्ये 8 टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. टीमची धावसंख्या 25, 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकी कलमे लातूर एक्सप्रेस आता गोलंदाजीसाठी. 12 बॉल. चला जास्त वेळ घेताय गोलंदाजी करणारा संघ थोडस फास्ट खेळा ही नम्र विनंती, कारण 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. पहिला बॉल हवेत खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि ते झेल टिपलाय. फलंदाज बाद. अकरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. नरसिंग आल्या पहिलाच बॉल उडवलाय नरसिंगने बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उत्तुंग फटका. बॉल सीमारेषा पार. येतोय षटकार. कडक बॅटिंग. आल्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नरसिंग पालमपल्लीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 31. याच फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 26 धावा. आता मॅच ऑन. सेमी फायनलची लढत. पैसा वसूल होणं गरजेचं आहे. जेही खेळाडू, जेही प्रेक्षक, आजूबाजूचे प्रेक्षक, आजूबाजूच्या गावातले प्रेक्षक आनंद घेत असतील त्यांचं सहर्ष स्वागत. 70-70 स्पोर्ट्स वर जे आनंद घेत आहेत भारतातले प्रेक्षक त्यांचंही स्वागत आहे. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. विकी कलमे. एक षटकार आलाय. बॅक टू द बॉलर. हेलिकॉप्टर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर धावतायत. प्रयत्न सुरू आहे. एक धाव कंप्लीट. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न नरसिंगने केला. आता दुसरी धाव मिळेल. तिसरा धावेचा प्रयत्न परत नरसिंग करेल. तिसरी धाव मिळेल. धावांची धाव सध्या सुरू आहे. नरसिंगचं काही चुकलेलं नाहीये धावांमध्ये. अनिकेत मात्र नक्की चुकला आणि नरसिंग त्याच्याचमुळे नाराज आहे, कारण इथे 2 धावा झाल्याच असत्या. तिसरी त्याच्यामुळेच मिळाली आहे. 3 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. आता 23 धावा करायच्या आहेत. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 23 धावा. कारण क्रिकेटचा खेळ सतत वेग बुद्धीने देखील खेळला जातो. क्रिकेटमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंडला खूप महत्व असतं. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एक बॅटर म्हणून खेळत असताना कुठे 2 धावा घेता येतील, कुठे 3 धावा चोरता येतील, याच्याविषयी नेहमी सतर्क राहणं गरजेचं आहे. अनिकेत तिथे नव्हता आणि म्हणूनच नरसिंग त्याच्यावर नाराज होता, परंतु शेवटी 3 धावा मिळाल्यात आणि 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या आता 34 वर जाऊन पोहोचली आहे. मॅच ऑन. मॅच इज स्टिल ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आता मैदानामध्ये घडामोडींना थोडासा वेग आलाय. त्याचं कारण आहे आता हळू धावा यायला लागल्यात. धावसंख्येला आकार येतोय. सामना बहरतोय. मॅच ऑन.
विकी कलमेवर दबाव आलाय. एक षटकार आलाय या ओव्हर मध्ये. 3 धावा धावून घेतल्यात. अनिकेत चांगला बॉल पडल्यानंतर झपकन गेला विकेट कीपरच्या हातात. कॅरी पा कुठे झालाय. शॉर्ट बॉलचा चांगला वापर केला. परफ्यूम डिलिव्हरी. बॉलला परफ्यूम डिलिव्हरी याच्यासाठी म्हटलं जातं कारण लेदर बॉल जर असेल तर त्याला चामड्याचं वेस्टर्न असतं आणि तो जर नाका जवळून गेला तर एक सुहास दरवळतो नाकामध्ये. अगदी तसाच बॉल होता. सरळ विकेट कीपरच्या हातात जातो. एक डॉट बॉल. चांगलं कमबॅक केले आता गोलंदाज विकी कलमेने. आणि लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध रॉंग वन टाकणं गरजेचं आहे. थोडासा बाहेर जाणारा बॉल टाकणं गरजेचं आहे. त्या रिस्टला थोडासा झटका देऊन बॉल थोडासा बाहेर जर निघाला तर एवढं सोपं नाहीये ऑन साइडला टार्गेट करणं लेफ्ट हँडेड बॅटरला. आणि तेच केलं या बॉलवर विकी कलमेने. पुढचा बॉल परत एक वेळा. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न होता. बीट केलं सर विकेट कीपरच्या हातामध्ये कारण माहिती होतं की परत एक वेळा बॉल थोडासा बाहेरच निघेल. फाईन लेग आतमध्ये आहे. शॉट माफ करा थर्ड मॅन आतमध्ये आहे. त्याच्यामुळे उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि इथे चूक होतीये. लगातार 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या 34 वर स्थिर आहे. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे माफ करा. 7 बॉल आणि 23. 7 चेंडू आणि 23 धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट आता हवा आहे त्या दिशेला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल सीमा पार. हा येतोय षटकार. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये असेल. मॅच इज स्टील ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. मग अशी धावा येत नव्हत्या. शेवटी तो इनसाइड आउटचा एक चांगला षटकार बहरदार षटकार अनिकेत ताकवणे यांनी ठोकला. आणि काय फुटवर्क होतं. पदल लालित त्याचा खूप चांगला वापर केला आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी समीर जगताप. या समीर जगतापने भिवंडी ऑलिम्पिक मध्ये आमदार ट्रॉफी मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी येत होता आणि आता डेथ ओव्हर मध्ये आलाय. परंतु 6 बॉल मध्ये 17 धावा डिफेंड तो करू शकतो का हाही प्रश्न आहे. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं सोपं नाहीये. समोर तेवढ्याच दोन्ही ताकदीचे फलंदाज मैदानामध्ये खेळत आहेत. नरसिंग पालमपल्ले तर मोठमोठ्या फटके मारण्यासाठी जाणला जातो. नरसिंगने एक षटकार मारलाय. अनिकेतने देखील एक षटकार मारलाय. 6 बॉल आणि 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अंतिम टप्प्यामध्ये सेमी फायनल तुमच्या समोर रंगत असताना समीर जगताप पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल थोडासा वेग होता या बॉलवर. फिरवण्याचा प्रयत्न नव्हता आणि इथे मात्र डॉट बॉल. पाच बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. नरसिंगवर दबाव बनवलाय पहिल्याच डॉट बॉलने. आक्रमक फलंदाजीसाठी नरसिंग जाणला जातो. मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. हवेच्या बरोबर देखील प्रवाह बरोबर देखील आणि प्रवाहाच्या विरोधात देखील त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे. पहिला निर्धाव आलाय चेंडू. दुसरा बॉल फुल्डर लेनचा होता आणि डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला फुल टॉस बॉल मिस केलाय. एकच धाव इथे मिळताना दिसेल. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आणलंय अनिकेतला. तर 4 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. हवेच्या प्रवाह बरोबर खेळण्याची संधी आता अनिकेतकडे आहे. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. या बॉलवर एक मोठा फटका मारावाच लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. संविधान ग्रुप योगेश सरकारला जर या मॅच मध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना सुरू आहे. सेमी फायनलची लढत आहे.
चार बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. बोलर समीर जगताप कडून ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नक्की केला जाईल कारण लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि आता रनआउटची संधी परत एक वेळा निर्माण झाली होती, ती हुकली. एकच धाव मिळते. 3 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 15 धावा. सामना एकदम समाप्तीच्या मार्गावर. आता पारडं हळूहळू जळ होत चाललंय लेट विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लबचं, ज्यांच्या स्मरणार्थ हा संघ मैदानामध्ये खेळलाय. आणि ही मॅच जर जिंकली आणि फायनल मध्ये संघ गेला तर एक भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या नावासाठी देखील ही असू शकते. ज्या पद्धतीने आतापर्यंत परफॉर्मन्स राहिलाय ऋषी झोरे आणि संपूर्ण त्यांच्या टीमचा, लेट विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लबचा. तीन बॉल 15. आई बॉल जाऊन पायावर आदळलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर सामना आणि या सामन्यावर पकड मजबूत केली जाते लेट विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि 15 धावा हे समीकरण. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल मागे चाललाय आणि ते एक धाव मिळताना दिसेल. शेवटचा एक बॉल आणि एका बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत. अशक्य प्राय आव्हान आहे आता. 1 बॉल आणि 14 धावा हे समीकरण. विजयाच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल करत असताना संघ स्वर्गीय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब चांगला खेळ दाखवलाय या संपूर्ण खेळाडूंनी. आणि शेवट इथे राहिला या मॅचचा विकेटद्वारे आणि हा सामना जिंकत असताना श्रीतेज करंडकाच्या फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय स्वर्गीय विशाल भाऊ कांबळे 11 स्पोर्ट्स क्लब. अभिनंदन ऋषी जोरे आणि संपूर्ण टीम.